स्पर्धा पाहतात वांगणी प्रीमियर लीग 2017 वर्ष दुसरे अत्यंत थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। आज शुभारंभ झालाय, सकाळी या सामन्याची सुरुवात झाली होती। ठीक 9:40 पहिला चेंडू या खेळपट्टीवरती पडला होता। सामना होता श्री गणेश कुडसावडे विपक्ष सारंगा 11 या दोन संघामध्ये। तर शेवटचा सामना बघतोय SK वॉरियर्स विपक्ष जाणता राजा। या जाणता राजा संघाचे मालक संघमालक सन्माननीय भूषण प्रकाश देशमुख साहेब, तर SK वॉरियर्स संघाचे वीरेंद्र जवेरी साहेब, असं दोन्ही संघमालक यावेळेस मंचावरती त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे। तर या ठिकाणी जाणता राजा संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा आमंत्रित निमंत्रित आणि न्योता दिला या ठिकाणी SK वॉरियर्स संघ। सुनील केवणे याचा संघ कॅप्टन ऑफ टीम आपण बघू शकता, बर्थडे बॉयज, उद्याचा बर्थडे बॉयज। तर सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा येतोय, दोन्ही संघाने विश ऑफ द बेस्ट, बोथ द टीम शो द गुड क्रिकेट। गोलंदाज प्रशांत सूर्यवंशी, पहिला चेंडू सूर्यराव यावेळेस जागा बनवून घेण्याचा होता, मात्र यष्टीरक्षक थोडस चकलाय आणि या चेंडूवरती मात्र एक धाव आली आहे। संघाचं खातं खुलं केलं जातं 1 या धावसंख्येवरती। श्री गणेश केला जातो या संघाचा, SK वॉरियर संघाचा। तर 5 षटकांचा सामना, नो डाउट्स, मॅच विल बी 5 ओव्हर्स ओनली। आजच्या दिवसातील शेवटचा सामना। तर प्रेक्षकांची गर्दी आपण बघताय चारही बाजूला, प्रेक्षकच प्रेक्षक। हा चेंडू यावेळेस जागा बनवून केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवलाय, चेंडूला उचलतोय फेकतोय, तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धावा मात्र एकवटल्या जातात। 3 धावा झाल्यात धावपट्टीवरती। अतिशय चांगली अशी खेळपट्टी आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती। भक्ती 11 संघ 81 धावा कुठल्या होत्या भानुदास युवा फाउंडेशन संघासमोर। मोठी फलंदाजी केली होती आणि नकुल राऊत निश्चितच 45 धावांचं योगदान दिलं होतं। 3 चेंडू मध्ये 3 षटकार दाखवणारा पहिला फलंदाज आजच्या दिवसामध्ये। हा चेंडू यावेळेस डाइव्ह करतोय, चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू सीमा पलीकडे, हाय अँड हँडसम पहिला षटकार। निश्चितच विनायक गोरे या फलंदाजाच्या बॅट मधून पहिला षटकार बघतोय आपण या पहिल्या षटकामध्ये। पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, दैव बलवंतर म्हणावं लागतील फलंदाजाचा, काही इष्टांचा वेध घेतला नाहीये। चेंडू थोडासा इष्टांच्या वरून गेलाय, मात्र निर्धाव चेंडू फेकला, षटकार आलाय आणि लगेचच कमबॅक करतोय, म्हणजे निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज प्रशांत सूर्यराव। गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आहे, पुन्हा एकदा पुढे आलाय, मात्र चेंडूला पॉइंटच्या दिशेला गेलून काढलाय, खराब क्षेत्ररक्षण, एकदा होती तिथे मात्र निश्चितच 2 धावा लागतील। थ्रोपैकी थोडीशी खरा बॅकअप केली जाते आणि या दरम्यान मात्र फलंदाज बाद होतोय। क्रिकेटचा नियम क्रमांक 38 नुसार हा फलंदाज बाद। आहे आणि ग्रामीण भाषेत जर बोलायचं झालं तर स्वयं आत्महत्या केली मी म्हणेन फलंदाजाने, गरज नव्हती। हा चेंडू यावेळेस मात्र जोरदार फार, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज केलं होतं, मात्र चेंडू भरपूर उंची घेतली होती या चेंडूने आणि याच दरम्यान मात्र 2 धावा एकवटल्या जातात। सचिन सुनील केवणे याच्या या 2 धावा, मोठा फटका, षटक समाप्त होत आहे। पहिला पॉवर सर्कलचा षटक संपलाय आणि या पहिल्या षटकात मात्र SK वॉरियर संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात
13 धावा. दैव बलवंतर मात्र सुनीलच्या बॅटला चेंडू लागलाय आणि एकच धाव एकवटली आहे. सिली मिड ऑन लाग चेंडू मात्र यष्टीरक्षक थोडी चपलाई दाखवली होती यष्टीरक्षकाने. एक धावाली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. 21 धावा. धापडकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण 21 धावा बघतोय. हा चेंडू षटक पूल करतोय. यावेळेस मात्र डिफाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. निश्चितच ज्या प्रकारे तडमेनला क्षेत्ररक्षकाला तैनात केलं होतं मात्र त्या ठिकाणी ड्रीम ट्रॉली जाऊ द्या. 2 षटक संपल्यात आणि या 2 षटकामध्ये मात्र धावसंख्या धापडकावरती 23 धावा लागल्यात. P1 आणि P2 2 षटक संपली गेल्यात SK वॉरियर संघाकडून, जो संघ फलंदाजी करतोय आणि जाणता राजा मात्र क्षेत्ररक्षण करतोय संघ डीजे. चालू नको जाऊ नको ला गुलगुल काला मंदी बोलू जरा था मग मग ये नग हो रे बेफा लड लड बोलू नग दूर से डाटा
पहिल्या षटकात आपण बघितलं 13 धावा आणि दुसऱ्या षटकात मात्र 10 धावा, 23 धावा धापडक्यावरती आल्यात 2 षटकांचा खेळण्याच्या नंतर. मात्र तिसरं, चौथं आणि 5वं षटक यावेळेला. चला पुन्हा एकदा जाणताराचा संघ आपण जास्त वेळ घेता का उगीच वेळ घेता मला कळत नाही. जर आपण वेळ घेतला तर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि ज्यावेळेस आमदार होईल त्यावेळेस मात्र आमदाराचा फायदा हा नेहमीच गोलंदाजांना झालाय हे लक्षात असू द्या. आपल्या 2 षटक संपल्या, तिसरं षटक घेऊन येतोय अरुण शिंदे समालोचन कक्षाच्या एंड कडून. पहिला चेंडू स्क्वेअर कट करतोय पॉइंटच्या वरून, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र चेंडूला अडवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत 3 धावा निश्चितच लाभतील या सुनील केवण्याला. 3 धावा लाभल्यात संघाला आणि 3 ने मात्र धावसंख्या पुढे सरकते. 26 धावा धावपळीवरती लावल्यात. तर येणाऱ्या काही दिवसानंतर आपण बघू शकता आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिवस, स्वातंत्र्य दिवस 26 जानेवारी. तर पहिल्या चेंडूवरती 3 धावा, यावेळेस मात्र चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, दिस कॉल बी वाईट. पंचाने यावेळेस एक्सरसाइज करण्याचा वेळ मिळतोय. दोन्ही हात मात्र समांतर रेषेमध्ये केले जातात. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पुल करतोय चेंडूला डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात, चांगला थ्रो पैकी, मात्र कलेक्टिंग थोडीशी खराब होती. या दरम्यान एकच धाव मिळेल. 1 धावेने मात्र धावसंख्येला मदत केली जाते. 28 धावा धावपळीवरती लागल्यात. अत्यंत चांगली फलंदाजी अद्याप सुनील आणि त्याच्यानंतर श्रीपाद यांची, कारण पहिला फलंदाज लवकर बाद झाला विनायक, त्याच्यानंतर मात्र 1 डाऊनचा फलंदाज श्रीपाद आणि सुनील ही जोडी. यावेळेस मोठा फटका, चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. पहिला षटकार दाखवतोय सुनील केवण्याच्या बॅटमधून, पहिला षटकार. तर यावेळेस षटकार बघतो आपण सुनील केवण्याच्या बॅट मधून, पहिला षटकार. पुन्हा एकदा यावेळेस फुल लेन डिलिव्हरी होती, मात्र फायदा उठवू शकला नाहीये आणि एकच धाव मिळाली आहे. या चेंडूवरती 1 धाव आली आहे. धावसंख्या मात्र 35 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना या 35 धावा बघतोय आपण SK वॉरियर संघाच्या विपक्ष जाणता राजा. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमा पलीकडे, हाय हँडसम षटकार. ओरी गौरी मांडवा खाली, ओरी ओरी गौरी मांडवा खाली, गलगले डोजीरा गौरी कसाजी, अन्या गंजोकरी साला विलंगिरी, नागावली सोकावाली, ओरी गौरी 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 मांडवा खाली. या षटकामध्ये मात्र गोलंदाज महागडा ठरलाय, कारण दोन्ही फलंदाजाने 1-1 षटकार दाखवलाय आणि सेम रिझल्ट सेम एरियामध्ये षटकार जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेस मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलायचं होतं, मात्र चुकी केली आहे, उचलता आला नाहीये चेंडू आणि मात्र 2 धावा सहजरित्या एकवटले जातात. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 30 संपलाय आणि या 3ऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळीवरती SK वॉरियर संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 43 धावा. या षटकामध्ये जर बघितलं तर धावांची लयलूट केली आहे, म्हणजे 2 षटकार बघितले, तब्बल 19 धावा धावपळीवरती आपण बघतो या षटकामध्ये आणि 43 धावा. मोठी धावसंख्येकडे वाटचाल करतोय सुनील केवण्याचा संघ. SK वॉरियर्स विपक्ष जाणता राजा असं संघ या ठिकाणी बघतोय. तर एकीकडे भूषण देशमुख यांचा संघ, तर दुसरीकडे SK वॉरियर्स वीरेंद्र जवेरी यांचा संघ आपण बघतोय. संघ मालक आहेत
ते संघाचे. तर चौथं षटक सुफियान शेख याला पाचारण केलंय. चौथं षटक. हा चेंडू पॉपिंग क्रीजच्या बाहेर गेलाय, मात्र निश्चितच वाईट असेल. यास तर निश्चितच या ठिकाणी पारितोषिक आलाय. जागा बनवून केलाय. नो चान्स फॉर फिल्डर. दॅट्स फॉर रन. तर बघा या चेंडूवरती 4 धावा आल्यात. गरज होती. मी जेव्हा सुनील केवणे याला फलंदाजी मध्ये बघितलंय, कारण मागच्या आठवड्यामध्ये पंधरवाड्यापूर्वी आम्ही अमरनाथच्या मैदानावरती या फलंदाजाला बघितलं होतं. सचिन असेल, सुनील असेल, केवणे बंधू, मात्र चांगली फलंदाजी केली होती या संघाने. तीच फलंदाजी या ठिकाणी सुनीलच्या बॅट मधून धावा येतात. यावेळेस मात्र चेंडू बॅट अँड पॅड मधून निघून गेलाय. पहिला निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाजाने यावेळेस या षटकामध्ये. तर धावसंख्या बघतोय आपण 48 धावा धावपळकावरती लावल्यात चौथ्या षटकामध्ये. हा फुल अँड डिलिव्हरी. यावेळेस मात्र विचार करावा लागेल. नो स्टॉपिंग फॉर चान्स, नो चान्स फॉर फिल्डर. दॅट्स फॉर रन. दुसऱ्या षटकामध्ये मात्र एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं होतं, मात्र या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट केलाय आणि 52 धावा धावपळकावरती लावल्यात. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू करतो. चेंडूला कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक तिसरा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग. जर बघितलं तर 4 चेंडू फेकले गेल्यात आणि 3 चौकार या षटकामध्ये आपण बघतोय. अतिशय चांगली फलंदाजी. गरज होती यावेळेस धावांचा वेग वाढवण्याची, मात्र ती जिम्मेदारी घेतली आहे स्वतः संघनायक कर्णधार या नात्याने. कशी फलंदाजी करायची दाखवून दिलंय. यावेळेस मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 56 धावा धावपळकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना शेख याचा हा चेंडू. पुन्हा एकदा बुद्धीचा वापर आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे आणि चौकारांची हॅट्रिक. सुगम संगीत ऐकवलं आमच्या डीजे मास्टर उमेश याने. अप्रतिम दोन. मात्र या चेंडूवरती 3 चेंडूवरती 3 चौकार आल्यात. यास डिफेन्सिव्ह फटका. बघा किती चांगलं क्रिकेट दाखवलंय इंटेलिजंट मॅन. आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पडली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. षटक क्रमांक 4 संपतोय आणि धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने 61 धावा धावपळकावरती. व्हेरी गुड बॅटिंग. धावा आणि चौथ्या षटकात 17 धावांची लयलूट केली आहे. 4 चौकार दाखवल्यात या षटकामध्ये. 1 सिंगल आणि 1 निर्धाव चेंडू फेकला गेलाय. शेवटचा आणि अंतिम निर्वाळीचं षटक यावेळेस जांताराच्या संघांकडून गोलंदाज रोहिदास. निश्चितच तर या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतोय रोहिदास लिंगे. राऊंड विकेट येणे पसंत केलाय. समर फलंदाज कॅप्टन ऑफ टीम सुनील केवणेला बघू शकता आपण. तर शेवटचे 6 चेंडू असणार आहे.
61 धावा, मोठी धावसंख्या उभी केली आहे या शेवटच्या सामन्यामध्ये, या शेवटच्या पहिल्या सत्रामध्ये. हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, फुटबॉलचा वापर नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. मात्र हा चेंडू पहिला निर्धाव फेकलाय गोलंदाजाने आणि निश्चितच गोलंदाजाचा आत्मविश्वास हा पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस निर्धाव फेकतोय त्यावेळेस मात्र आत्मविश्वास उंचावला असेल. सुनील यावेळेस जबरदस्त सरळ रेषेत खेळतात, चेंडू मात्र आमच्या समालोचन कक्षाच्या छतावरती षटकार. दिल जंपिंग जपांग जंपक जंपक थंपिंग थपांग थंपक थंपक गिल गए सिर्फ निश्चितच सुनील केवडेने पहिल्यांदा चौकारांची हॅट्रिक मारली आहे. तर यावेळेस 2 चेंडू 2 षटकार, येणाऱ्या चेंडूवरती षटकार मारला तर निश्चितच 2 ट्रॉफ्या मिळतील त्यांना या सामना संपल्यानंतर. मात्र हा चेंडू थोडस फ्लायटी डिलिव्हरी, चेंडू हवेत, झेल मात्र सोडला त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा निश्चितच प्रयत्न आणि या ठिकाणी निश्चित काय करतोय हा जाणता राजा संघ, ज्या ठिकाणी झेल सोडलाय 2 धावा सुद्धा दिल्यात, म्हणजे तेली गेला आणि तूपही गेलाय, हाती फक्त दोपाटणं आलाय. तर बघा धावसंख्या धावफलकावरती 75 धावा बघू शकता. तर जो भक्ती 11 संघाचा आजच्या दिवसात 81 धावांचा सर्वोच्च धावा होत्या आजच्या या दिवसामध्ये, उच्चांक होता. तर निश्चितच हा चेंडू मात्र कट करतोय चेंडूला, शॉर्ट टर्मनचा क्षेत्ररक्षक एक धावे पडले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा. व्हॉट अ रनिंग, जबरदस्त रनिंग बघतोय आपण. 77 धावा धावफलकावरती आल्यात आणि शेवटचा चेंडू आहे. निश्चितच जरा शेवटच्या चेंडूवरती जरा षटकार ठोकला तर टॉप स्कोर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या होईल. मात्र सुनील अद्याप मैदानामध्ये एकच गडी बाद झाला त्यांचा, मात्र किती खोलवर फलंदाजी केली आहे. हा चेंडू बॅक टू बॉलर केलाय, सरळ रेषेत केलाचा होता, एक धाव निश्चितच, दुसरी धावेचा प्रयत्न आणि पुन्हा मात्र फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आहे. 78 लॉस 1 विकेट, एकच विकेट फेकला. 78 धावा धावफलकावरती कुठल्या गेल्यात, चांगली फलंदाजी केली आहे. सुनील केवडेचा विचार केला तर दुसरी विकेट गेली या ठिकाणी. तर सुनीलचा विचार केला तर त्याने अतिशय चांगली फलंदाजी दाखवली आहे, चौकार षटकार दाखवले. जेव्हा जेव्हा मात्र खराब चेंडू फेकले तेव्हा तेव्हा मात्र त्यांना सही नशेत योग्य तो जवाब दिलाय त्याने. आणि आता मात्र
ऍज अ कॅप्टन संगणक. मात्र पहिलं सत्र संपलं आणि पहिलं सत्र समाप्ती होणे झालं त्यावेळेला मात्र 78 धावा कुठल्या गेल्यात. 79 धावांचं 5 षटकामध्ये लक्ष असणारे आपण क्षेत्ररक्षक त्वरित लावून घ्या. आणि सलामीचे फलंदाज जाणता राजा आपण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तर आपण ही स्पर्धा बघता VPL वांगणी प्रीमियर लीग 2017 वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धेने पदार्पण केलंय. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खेळवली जाणारी मी म्हणेन निश्चितच एकमेव स्पर्धा या विभागामध्ये. अप्रतिम आयोजन तेवढंच देखणं यावेळेस ग्राउंड. निश्चितच या स्पर्धेला बघा डेन MBC चे सर्व अनिल शेठ गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. ते स्वतः अंबरनाथ मधून लाईव्ह पाहतात आणि ही स्पर्धा मात्र या विभागाच्या पलीकडे गेली आहे. मग ते मुरबाड असो धसे असो तिकडे वांगणी नेरळ कर्जत पर्यंत आपण या स्पर्धेचं प्रत्येक क्षण घर बसल्या आपण टीव्ही वरती लाईव्ह बघू शकता ही स्पर्धा. मात्र तिथून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या जातात. ज्या शुभेच्छा दिल्या त्यांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या VPLच्या कमिटीतर्फे. तर सामना सुरू होतो या ठिकाणी 79 धावांचं लक्ष. सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडून. थँक्यू. धन्यवाद जगदीश पाटील. धन्यवाद जगदीश पाटील. सामना या ठिकाणी सुरू होतोय. 79 धावांचं लक्ष. यावेळेस चेंडू हवेतून वापसी मारेच्या बाहेर जाताना पहिला चौकार पहिल्या चेंडूवर. थँक्यू उमेश. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार यावेळेस प्रशांत सूर्यराव. हा चेंडू ऑन साइडला पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक पुढे सरकला त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. VPL चौकार. जबरदस्त फलंदाजी. एका बाजूला सुनील केवणेने 20 खेळ गेलेली 18 चेंडूत 48 धावांची. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत उर्फ लाल्या वर्षी जबरदस्त खेळ दाखवला होता मैदानावरती. हा चेंडू आता मात्र टप्पा पडत खाली राहतोय. बॅटच्या मधून निघून जातोय. निर्धाव चेंडू कमबॅक करताना गोलंदाज सुनील केवणे. बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यानंतर सुनीलने हा चेंडू कुठल्या स्पॉटवर चेंडूला थोडंसं आत घेतलंय. बीट केले इथे प्रशांतला. मात्र प्रशांत एक विस्फोटक यावेळेस संघाकडनं सलामीला खेळत असताना हा चेंडू यावेळेस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. या दरम्यानच्या काळात 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 9 धावा. 78 धावांचा उच्चांक गाठलेला आजच्या दिवसात जर पाहिलं तर आज 63 धावा होत्या. 67 धावा होत्या धर्मवीर वॉरियर्सच्या. मात्र त्यानंतर SK वॉरियर्स या संघाने 78 धावा लावल्या. त्या सुनील केवणेने जबरदस्त 48 धावांची विस्फोटक खेळी केलेली आहे. स्ट्राईकला येतोय फलंदाज यावेळेस फलंदाज लक्ष्मीकांत शेलार. हा देखील एक चांगला फलंदाज जाणता संघाकडे खेळत असताना हा चेंडू यावेळेस डीप चकावच्या दिशेने. पॉवर प्लेचा योग्य वापर. तंत्रशुद्ध फटका. कॉपी बुक स्टाईल मध्ये चौकार. चौकाराने खातं उघडतोय लक्ष्मीकांत. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू यावेळेस इनसाइड एज लागते. शॉर्ट थर्मिनल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव वेगाने ते पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण. एकूण धावा यावेळेस 14 धावा. पहिलं षटक या ठिकाणी पण झालंय. पहिल्या षटकाच्या धावसंख्या धावफलकावर 14 आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 14 धावा इथे कुठलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रशांत सूर्यराव या ठिकाणी 9 धावांवर नाबाद खेळते. दुसऱ्या बाजूला
लक्ष्मीकांत जो 5 धावांवर नाबाद खेळतोय, या दोन्ही फलंदाजांना इथे थांबावं लागेल, धाडस दाखवावं लागेल, कारण खूप मोठं लक्ष 79 धावा. बघा 78 धावा धावफलका लावल्यात, 79 धावा, खूप मोठं लक्ष वाटतंय. मात्र क्रिकेटमध्ये सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 434 धावा 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाने धावफलका लावल्या होत्या. आणि कोणी विचार केला होता की साऊथ आफ्रिका ती धावसंख्या चेस करेल, मात्र साऊथ आफ्रिकेने ती धावसंख्या चेस केली होती आणि एक विक्रम प्रस्थापित केला होता क्रिकेट विश्वामध्ये. मात्र तसाच विक्रम या मैदानावरती होईल का? जाणता राजा संघ इथे फलंदाजी करेल का? जे गमावलंय मैदानावरती ते फलंदाज कमावतील का? 79 धावा इथे चेस करतील का? या दोन फलंदाजांनी सुरुवात चांगली केलेली आहे, मात्र या दोन फलंदाजांना इथे थांबावं लागेल आणि प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके दाखवावे लागतील, तरच ही धावसंख्या या मैदानावरती चेस होईल. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 14 धावा. गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन कुडसावरे एंडकडनं. गोलंदाज गोलंदाज गिरीश यावेळेस लेफ्ट ऑफ द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला फटका त्याच्याकडे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बघा या ठिकाणी बॅकिंग कशा प्रकारे करायची असते हे दाखवत असताना SK वॉरियर्सचे खेळाडू जवळजवळ या गोलंदाजाला 3 खेळाडूंनी बॅकअप केलं होतं. यष्टीरक्षकाच्या मागे एक खेळाडू बॅकिंग करत होता. त्यांना माहिती आहे एक धाव या क्षणाला किती महत्वाची आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 15 धावा. गोलंदाज येतोय अवश्य गिरीश केवणे. केवणे निश्चितच मॅन फ्रॉम ढवलेपाडा या ठिकाणी पाहतोय आपण. सुनील केवणे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला गिरीश केवणे, 2 खेळाडू ढवलेपाडाचे या संघामध्ये खेळत असताना. गिरीश लेफ्ट आर्म वर द विकेट. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पाय पील करतायत, मात्र पायचीच अपील देत असताना पंच प्रामुख्याने 3 गोष्टीकडे लक्ष देत असतात. प्रामुख्याने एक्झॅक्टली चेंडू पडलाय कुठे, पडल्यानंतर निघतोय कुठे आणि हाईट फॅक्टर काय आहे, आणि याच 3 गोष्टी जेव्हा निश्चितच योग्य स्थितीत तेव्हाच पायचीच अपील स्वीकारलं जाते. लेग बाईचा इशारा या ठिकाणी येतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 16 धावा. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस गोलंदाज पाहतोय आपण गिरीश केवणे. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत इथे आपण पाहतोय धाव आली ती. हा चेंडू यावेळेस शफलून घेण्याचा प्रयत्न, पंच वाईडचा इशारा करताना नियम क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव इथे मिळते, अतिरिक्त चेंडू इथे फेकायला लागेल गिरीशला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण धावसंख्या धावफलकावर 17 आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गिरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस डीप एक्स्ट्रा मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हा झेल बघावा लागेल. त्या ठिकाणी थोडासा डिसिजन या ठिकाणी, मात्र पंच बघूया काय निर्णय घेत आहेत, कारण जर पाहिलं तर क्लोज आहे डिसिजन. निश्चितच चेंडू जर जमिनीला स्पर्श करून हातात आला असेल तर निश्चितच इथे नॉट आउट असेल. मात्र योगेश शिंद्रेकर आणि फिरोज सर या ठिकाणी चर्चा करतील आणि त्यानंतर योग्य निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आनंद इथे साजरा झालेला आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय तो क्षेत्ररक्षक मात्र इथे आनंद साजरा करतोय आणि इथे फलंदाजाला नॉट आउट दिलेलं आहे. पंचांनी हा निर्णय घेतलेला आहे. मात्र नशिबाची साथ इथे मिळते फलंदाज प्रशांतला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 18 धावा. आनंद साजरा केला होता, मात्र जर आपण पाहिलं तर हा झेल एकदम जमिनी लगत पकडला होता आणि त्यामुळे पंचांनी फिरोज सर यांनी दर्शवलंय की हा झेल नाहीये, कारण बाउन्स झाला होता. आधी चेंडू जमिनीला लागला होता, त्यानंतर चेंडू हातामध्ये आला होता आणि नॉट आउट. फलंदाज इथे नाबाद आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 18 धावा. पुन्हा एकदा महेश केवणे यावेळेस कुडसावर एंड करणं. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत गिरीश आहे, माफ करा गिरीश. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र वारंवार हे प्रयत्न जगदीश आपण दिसतो. फलंदाज ऑफसाईडचा चेंडू ऑन खेळण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 16 वर 18 वर स्थिरावलेली आपण पाहतोय. 79 धावांचं लक्ष गाठायचंय. आता मात्र गरज आहे ती 61 धावांची. पुन्हा एकदा गिरीश कुडसावळेंकडे. स्ट्राईकला प्रशांत. हा चेंडू जाऊ दिलाय लेग स्टंपच्या बाहेर.
पंच वाईटचा इशारा करतायत. खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फेकलेला आहे. या षटकात जर आपण पाहिलं तर हा दुसरा चेंडू वाईड आहे. पुन्हा एकदा गिरीश यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे चौकार. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण दुसऱ्या षटकाखेर 23 धावा. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, त्या षटकात 9 धावा आल्यात. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवर खेळत आहेत. प्रशांत आणि लक्ष्मीकांत हे दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर खेळपट्टीवर या ठिकाणी 23 धावांची भागीदारी असलेली, मात्र 56 धावा अजूनही या ठिकाणी हव्यात जिंकण्यासाठी. दिल्ली अभी भी बहुत दूर है, मंजिल अभी भी बहुत दूर है, कारण 18 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे हा चेंडू यावेळेस फसवा चेंडू फेकलाय, फ्लायटेड चेंडू. या ठिकाणी सेलिब्रेशन करत असताना आपण बघूया पंच या ठिकाणी काय सांगतायत. आणि या हलव्या चेंडूवर एक फ्लायटेड चेंडूवर दोन षटक या ठिकाणी संपलाय. ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानात जाते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 23 धावा. शेवटचा चेंडू जर पाहिला तर लाल्या निश्चितच प्रयत्न करत होता, मात्र चेंडू खूप हळुवारपणे फेकला होता. चेंज ऑफ फेस केला होता आणि लाल्याला संभ्रमात टाकल्या चेंडूने. हा शेवटचा चेंडू इथे निर्धाव केलेला आहे. तर मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज आहे ती 56 धावांची. एक मिनिट. दरम्यान निश्चितच जर आपण पाहिलं तर जगदीश ही वांगणी मधली सर्वात मोठी डे स्पर्धा आहे. आणि निश्चितच इथे आमच्या VPL कमिटीची एक इच्छा आहे की जर संघ मालकांनी जर इथे सपोर्ट केला तर या मैदानावरती निश्चितच रजनी क्रिकेट, प्रकाश झोतातील क्रिकेट नाईट स्पर्धा देखील आयोजित करता येईल. मात्र त्यासाठी या सर्व संघ मालकांचा इथे निश्चितच सपोर्ट हवाय, सहकार्य हवाय. आणि जर आमचे संघ मालक इच्छुक असतील तर या मैदानावरती या वांगणी मधली सर्वात मोठी रजनी क्रिकेट स्पर्धा, पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती आयोजित करता येईल. मात्र डे स्पर्धा ही वांगणी मधली सर्वात मोठी VPL आपण पाहतोय. मात्र नाईट स्पर्धा या ठिकाणी आयोजित करायची इच्छा आहे VPL कमिटीची. मात्र त्यासाठी या सर्व संघ मालकांचा निश्चितच आम्हाला सपोर्ट हवा आहे. जर आमचे संघ मालक या ठिकाणी इच्छुक असतील तर त्यांनी या ठिकाणी निश्चितच आमच्या VPL कमिटीला तसं सुचवायचं आहे. तरच या ठिकाणी रजनी क्रिकेट नाईट स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक ठिकाणी नाईट स्पर्धा आयोजित करताना आपण पाहत असतो. मात्र या मैदानावरती जर नाईट स्पर्धा झाली तर निश्चित वांगणी मधली सर्वात पहिली आणि सर्वात मोठी रजनी क्रिकेट प्रकाश झोतातील कृत्रिम प्रकाशातील स्पर्धा या ठिकाणी विद्युत रोषणाईमध्ये आपल्याला या मैदानावरती निश्चित आयोजित करता येईल. मात्र यासाठी आमच्या सर्व संघ मालकांचा सपोर्ट हवा आमच्या VPL कमिटीला. दरम्यान जाऊया मैदानाकडे. गरज आहे ती अजूनही या ठिकाणी 56 धावांची. 23 धावा धावफलकावर. 18 चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. सुनीलचा जर विचार केला तर सुनील केवणे अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये ढवळेपाडा संघातून खेळत असताना या खेळाडूने निश्चित जबरदस्त कामगिरी केलेली आहे. सर्वांची मन जिंकलेली या खेळाडूने. आणि या खेळाडूने 48 धावांची विस्फोटक खेळ देखील या मैदानावरती केलेली आहे. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह केला. डी बिक्षकावाला क्षेत्ररक्षक ठिकाणी पुढे सरकतोय. मिसफील्ड होते. मात्र एकच धाव इथे मिळेल. एकेरी दुहेरी धावेने लक्ष गाठता येणार नाहीये जाणता राजा संघाला. मात्र त्यासाठी मोठे फटके मारावे लागतील. धाडस दाखवावं लागेल, हिम्मत दाखवावी लागेल, साहस करावं लागेल. मात्र साहस करेल कोण? मोठे फटके मारेल कोण? चौकार षटकार मारेल कोण? हा प्रश्न इथे उपस्थित झालाय. कारण लाल्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. ती क्षमता इथे सिद्ध करून दाखवावी लागेल. मात्र लाल्या या ठिकाणी हा चेंडू बघा
ऑप्स्टमच्या बाहेर आहे. पंच वाईटचा इशारा करतात. लाल्या प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्यासाठी. लाल्यामध्ये क्षमता आहे, अनुभव आहे, गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेला तो न्याय देईल का? आपला अनुभव इथे पणाला लावेल का? हा सामना आपल्या संघाला जिंकून देईल का? मात्र ते समोर जो गोलंदाज आहे सुनील केवणे यंदाच्या मोसमात जबरदस्त गोलंदाजी करतोय. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिले ढवळेपाडा संघासाठी. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा बीट केलंय. मगाशी सुनीलने सांगितलं होतं आत्मविश्वास त्याचा बघा. आधीच त्याने सांगितलं होतं की मी आज चांगला परफॉर्मन्स देईन, मी खूप चांगल्या फॉर्म मध्ये. आणि निश्चितच आपला शब्द इथे त्यांनी राखलेला आहे. फलंदाजी करत असताना 48 धावांची बहारदार खेळ केली या मैदानावरती आणि गोलंदाजी देखील आता मात्र चांगली पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल इथे सुटलेला आहे. लाला जीवदान मिळालाय. मात्र लक्ष्मीकांत इथे धावचित बाद होतोय. डीजे 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 फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय. 26 या धावसंख्येवर 53 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा लाल्या. आकोट्यामध्ये चेंडू ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक लांगाचा पुढे सरकलाय. चेंडू उचलतो दुसऱ्या टप्प्यात. अतिशय चांगला थ्रो ऑन दी स्टंप. गुड थ्रो. एकच धाव इथे मिळते. नवीन फलंदाज येतोय. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय गणेश केवणे या ठिकाणी. स्ट्राईकला गणेश. 52 धावांची गरज आहे. तिसऱ्या क्रमांकावर गणेश आलाय. केवणे टू केवणे अशी ही कॉन्टेस्ट पाहायला मिळते इथे. हा चेंडू हुक केलाय फायनलच्या दिशेने. एसटी रक्षक चेंडूच्या मागे धावतोय मात्र चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. VPL चौकार. धावसंख्या धावफलकावर 30. अजूनही 49 धावांची गरज आहे. षटकातील चेंडू आतापर्यंत चेंडू हा चेंडू व्यवस्था सरळ रेषेमध्ये खेळून काढलाय. व्हेरी गुड फिल्डिंग त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. वर्ल्ड क्लास फिल्डिंग. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दाखवलंय क्षेत्ररक्षकाने. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तिसरं षटक संपतंय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 32 धावा. मात्र गरज आहे ती 47 धावांची. 12 चेंडू 47 धावांची गरज आहे. मात्र यंदाच्या मोसमामध्ये जगदीश पाटील आपण वडवलीच्या मैदानावरती 12 चेंडूत 49 धावा चेस होताना आम्ही पाहिल्या होत्या. खंबालपाडाच्या संघाने ते धावा चेस केल्या होत्या. मात्र इथे 47 धावा पूर्ण होतील का? कारण ज्या प्रकारे गोलंदाजी इथे केली जाते SK वॉरियर्स संघाकडनं मात्र फार कठीण असणारे जाणता राजा संघाच्या या फलंदाजांना. कारण 12 चेंडू 47 धावांची गरज आहे. मैदानावरती समीकरण आहे 23.50 ची गरज आहे प्रति षटकामागे. मात्र इथे या धावा होतील का? जाणता राजा संघ इथे पूर्णपणे बॅकफुटवर प्रचंड मानसिक दबावाखाली वावरत असताना पहिल्या षटकात 14 धावा आल्या. त्यानंतर 9 धावा आल्या. जर पाहिलं तर एक खूप मोठी धावसंख्या चेस करायची आहे आणि या मोठ्या धावसंख्येखाली इथे दबावाखाली वावरत असताना आपण पाहतोय 12 चेंडू आणि गरज आहे ती 47 धावांची. गोलंदाज येतोय. चौथं षटक घेऊन गोलंदाज यावेळेस उडसावरेंकडनं विनायक. संघनायकाने विनायकवर जबाबदारी सोपवली. स्ट्राईकला फलंदाज सरकला. यावेळेस फलंदाज आपण पाहतोय प्रशांत उर्फ लाल्या. मात्र याच लाल्याने गत वर्षी 11 चेंडू 26 धावांची विस्फोट खेळी गेली होती परब फाउंडेशन संघाविरुद्ध. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. पंच ठिकाणी इशारा करतायत चौकार.
40 धावा समीकरण मैदानावरती. लाल्यामध्ये गुणवत्ता आहे, क्षमता आहे, प्रतिभा आहे, अनुभव आहे. मात्र अनुभव पणाला लावेल का लाल्या, तर मात्र बॅक टू बॅक 2 चौका इथे लगावले आहेत. आशा पल्लवित केलेली आहे जाणता राजा संघाची. स्वप्न दाखवलंय, मात्र हे स्वप्न तर पूर्ण करू शकेल का, कारण अजूनही 39 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 39 धावा. हा चेंडू यावेळेस अपील केलं गेलंय कॉट बिहाइंडचं. मात्र कॉट बिहाइंडचं अपील स्क्वेअर लेगच्या पंचांकडे का करतायत या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत आम्हाला मिळालं नाहीये. कॉट बिहाइंडचं अपील तुम्हाला सर्वात प्रथम प्रमुख पंचांकडे करायला हवं. दरम्यान निर्धाव चेंडू 9 चेंडू 39 धावा. गोलंदाज विनायक. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. या 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण 42 धावा. 37 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक येते 8 चेंडू 37 धावा समीकरण मैदानावरती जाणता राजा संघासमोर. गोलंदाज विनायक पुन्हा एकदा पुढचा कडनं. हा चेंडू पुल केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू त्याला बीट करून त्याच्या डोक्यावरनं बाउन्स होऊन चेंडू जातोय सीमा पलीकडे. चौकार. फटका चौकार इथे येतोय. धावसंख्या धावपळकर पाहतोय आपण 46. अजूनही 33 धावांची गरज आहे. हा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला षटकार. धावा. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहू शकता आपण SK वॉरियर्स संघाचं. गोलंदाज श्रीपाद. हा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमा रेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क हॉलमार्क फटका षटकार. मात्र इथे फलंदाजाने षटकार मारलाय. दुसरा मोठा फटका पाहायला मिळेल का. 5 चेंडू 21 धावा. गोलंदाज आहे श्रीपद वळाली. ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज. या चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेबाहेर. आणखी एक मोठा फटका 6 धावांसाठी. गोलंदाज गणेश. मात्र 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 4.
तर मात्र टीम मीटिंग बोलवली आहे एसके वॉरियर्सच्या संघाने. तर मात्र चिंतेचं सावट, पराभवाची छाया इथे पसरलेली आहे. मात्र या क्षणाला प्रेशर असणार आहे गोलंदाजावर, श्रीपतवर. तर मात्र 2 चेंडूत 2 षटकार आलेले आहेत. दबावाखाली आहे गोलंदाज. मात्र दुसऱ्या बाजूला गणेश कडनं अपेक्षा वाढली आहे. 4 चेंडू आणि 15 धावा समीकरण मैदानावरती प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना एसके वॉरियर्स वर्सेस जाणता राजा. 79 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ इथे फाईट करतोय, झुंज देतोय, या संघाविरुद्ध कडवा प्रतिकार करतोय. मात्र या फलंदाज गणेशने इथे 2 षटकार लगावून या सामन्याला पूर्णपणे निश्चित दिशा बदलली आहे, काया पलट केलेली आहे. कारण 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाज श्रीपत पुन्हा एकदा सज्ज झालाय. श्रीपतवर प्रचंड मानसिक दबाव आहे, कारण 2 मोठे फटके दाखवले आहेत या फलंदाज गणेशने. हा चेंडू यावेळेस फाईन लेगच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. पंच या ठिकाणी बाईचा इशारा करतायत. बॅट जोराने फिरवली होती गणेशने, मात्र चेंडू मिडल करू शकले नाहीये. चेंडू यावेळेस चकवतोय, चेंडू जातोय फाईन लीगच्या दिशेने आणि दरम्यान 1 धाव इथे मिळाली आहे. तर मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 3 चेंडू 15 धावा. मात्र लाले हा स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आलाय गणेश. त्याने 2 षटकार लगावले होते. मात्र लालेच्या बॅट मधून देखील मागाशी आपण 1 षटकार पाहिला होता. तर मात्र 3 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावांची. 3 चेंडू आणि 14 धावा समीकडे मैदानावरती यावेळेस जाणता राजा संघासमोर. मात्र या चेंडूवर जर षटकार आला तर शेवटच्या 2 चेंडूवरती 8 धावांची गरज असेल. चौकार आला तर शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावांची गरज असेल. जर निर्धाव चेंडू गेला तर हा सामना पूर्णपणे निश्चितच एसके वॉरियर्सच्या बाजूने पूर्णपणे झुकेल. हा चेंडू यावेळेस हवेतून क्षेत्ररक्षक सुनील पुढे सरकलाय आणि हा झेल या ठिकाणी पकडलेला आहे आणि हा सामना मात्र इथे खुला करून ठेवलेला आहे या सुनील केवणेने. समीकरणे 2 चेंडू आणि 14 धावा. बघा तिसरा चेंडू या षटकातील खूप महत्वपूर्ण ठरला होता. त्या तिसऱ्या चेंडूवर फक्त 1 धाव आली. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला चेंडू जातोय फाईन लीगच्या दिशेने. त्या ठिकाणी चौकार इथे मिळतोय. मात्र चौकाराला जर आपण पाहिलं तर फारसं महत्व राहिलं नाही या चौकाराला, कारण 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मात्र ध्येय असं असावं की पराभूत होणाऱ्या संघाची चर्चा विजय होणाऱ्या संघापेक्षा जास्त व्हायला हवी आणि निश्चितच चर्चा होणार या जाणता राजा संघाची, त्याने जबरदस्त कामगिरी केली या मैदानावरती. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला आणि 1 धाव इथे मिळते आणि या सामना या ठिकाणी निश्चितच मी म्हणेन 8 धावांनी जिंकलाय. हा सामना खूप क्लोज होता, फक्त 8 धावांनी हा सामना गमावला या जाणता राजा संघाने. हा सामना जिंकलाय एसके वॉरियर्स संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. आज निश्चितच पहिला